हॅलो स्टुडंट, ट्रिग्नोमेट्री सेकंड या चॅप्टरला आपण सुरू केलेलं आहे. या चॅप्टरमधल्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपण बघतो आहे. या अगोदर पण बघितलेल्या आहेत. आता आपण जी कन्सेप्ट बघत होतो मागच्या तासाला ती होती मल्टिपल अँगलची. त्याचे जे फॉर्म्युलेज आहेत ती मी मागच्या तासाला लिहून दिलेले आहेत. ते फॉर्म्युले पाठ असणं परत एकदा सांगते गरजेचं आहे, कारण त्या फॉर्म्युल्यावर तुमची पूर्ण 11वी आणि 12वी ही व्यवस्थित जाणार आहे. त्यामुळे ते फॉर्म्युले अजून पण खूप फॉर्म्युले येणार आहेत पुढे पण. त्यामुळे ट्रिग्नोमेट्री संपोस्तोपर्यंत भरपूर फॉर्म्युले तुम्हाला मिळतात. ह्या सगळ्या फॉर्म्युल्यांचा पाठांतर व्यवस्थित करा. त्या वेळेस ते पाठ असणं गरजेचं आहे, म्हणजेच प्रॉब्लेम समजत जातात आणि सॉल्व कसं करायचं हे लक्षात येत जातं. ट्रिग्नोमेट्री सॉल्व करण्याच्या मल्टिपल वेज आहेत, कारण मल्टिपल फॉर्म्युलेज आहेत ट्रिग्नोमेट्रीला. आणि म्हणूनच ट्रिग्नोमेट्री हा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये फॉर्म्युल्यांचा जर तुम्ही व्यवस्थित वापर केला, त्याचं हँडलिंग व्यवस्थित केलं, तर कुठलाही प्रॉब्लेम हा तुम्हाला सॉल्व होऊ शकतो. आणि हे करण्यासाठी आता आपण 3 थीटाचे जे फॉर्म्युले आता आहेत ते कसे प्रूफ झालेले आहेत ते बघणार आहोत. हे फॉर्म्युले जे आहेत ते 4 मार्कांसाठी विचारले जातात. त्यातला पहिला फॉर्म्युला बघूया, जो आपण काल पण बघितला होता, sin 3 थीटाचा, ज्याची व्हॅल्यू येते 3 sin थीटा -4 sin क्यूब थीटा. हा फॉर्म्युला आपण प्रूफ साठी बघणार आहोत. याचं पण मागे जसं 2 थीटाचे फॉर्म्युले आपण सॉल्व्ह केले तसंच सॉल्व्ह करूया. LHS घ्या आणि RHS प्रूव्ह करूयात. सो LHS ची जी व्हॅल्यू आहे 3 थीटा ही परत फॅक्टराइज करून घ्यायची. आपल्याला जे माहिती आहे AB चे फॉर्म्युले त्याच्यामध्येच टर्म्स घ्यायच्या. आता 2 थीटा प्लस थीटाच्या फॉर्म मध्ये हा 3 थीटा जो आहे तो एक्सप्रेस करायचा. परत साइन A प्लस B चा जो फॉर्म्युला आहे तो यूज करायचा आणि त्याचं जे एक्सपान्शन आहे ते करून घेऊया. सो एक्सपान्शन फॉर्म होईल साइन A कॉस B प्लस कॉस A साइन B. मी फॉर्म्युला म्हणते पण व्हॅल्यू मात्र काय घेते हे नीट बघायचं. A ची व्हॅल्यू 2 थीटा आहे आणि B ची व्हॅल्यू थीटा आहे, ती व्हॅल्यू लिहिली. फॉर्म्युला म्हणताना मात्र मी AB च्या फॉर्म मध्येच म्हटला. आता याच्यामधल्या ज्या टर्म्स आहेत 2 थीटा, ह्या टर्मच्या फॉर्म्युले माहिती आपल्याला, आणि प्रूफ काय करायचं आपल्याला साइनच्या फॉर्म मधल्या टर्म्स. त्यामुळे 2 थीटाचा हा एकच फॉर्म्युला जो साइन कॉसच्या फॉर्म मध्ये तोच यूज करावा लागेल. इथे ऑप्शन नाही. इथे मात्र 2 थीटाचा कॉसचा जो फॉर्म्युला आहे ते 4 फॉर्म्युलेज आपण बघितले. त्यापैकी शेवटचा टॅनचा तर सोडूनच द्या. मग कॉस 2 थीटाचा असा फॉर्म्युला यूज करायचा ज्याच्यामध्ये फक्त साइनची टर्म असेल, फक्त साइनची टर्म असेल. म्हणजेच फॉर्म्युला येईल 1 - 2 sin स्क्वेअर थीटाचा. जे हा फॉर्म्युला कुठला यूज करायचा हे कशावरून ठरवलं आपण, टर्म काय पाहिजे आपल्याला त्याच्यावरून ठरवले. इथे ऑप्शन नाहीये. इथे आपल्याला पहिला जो फॉर्म्युला आहे तोच यूज करावा लागेल. टॅनचा फॉर्म्युलेचा यूज नाहीये. सो इथे फॉर्म्युला यूज करा 2 थीटाचा 2 sin थीटा इंटू कॉस थीटा इंटू कॉस थीटा हा जो आहे तो ऍज इट इज, प्लस इथे फॉर्म्युला यूज करायचा कॉस 2 थीटाचा पण साइनच्या फॉर्म मधला, जो आहे 1 - 2 sin स्क्वेअर थीटा, आणि इंटू असल्यामुळे मी ब्रॅकेट टाकलं साइन थीटा. हे खूप महत्वाचं आहे. बरेच जण ब्रॅकेट टाकत नाही आणि टर्म्स चुकत जातात. आणि आपल्या ह्याच्यामध्ये आता लक्षात घ्यायचं, तुम्ही फॉर्म्युले व्यवस्थित यूज करतायत पण जर टर्म्स व्यवस्थित तुम्हाला सॉल्व नाही करता आली तर सगळं आन्सर चुकीचं असतं. म्हणजे तुम्ही सपोज केलं की तिथे ब्रॅकेट आहे म्हणजे ब्रॅकेट आहे असं कुणीच सपोज करणार नाही. तुम्ही ते ब्रॅकेट दाखवावं लागतं आणि मग टर्म जी आहे ही आतमध्ये मल्टिप्लाय होईल. ह्या टर्मला मल्टिप्लाय करायचं, प्रत्येक 2 व्हॅल्यू मल्टिप्लायरच्या फॉर्म मध्ये येईल. इथे मल्टिप्लिकेशन होईल कॉसला कॉस, सो 2 sin थीटा ऍज इट इज, कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर थीटा, प्लस इथे साइनने आतमध्ये मल्टिप्लाय करा, 1 * sin थीटा इज sin थीटा मायनस 2 * sin स्क्वेअर थीटा इंटू साइन थीटा. हे मल्टिप्लिकेशन झालं. आता याच्यामध्ये एक टर्म आली आहे कॉस स्क्वेअर थीटा, ती नको आपल्याला, कारण व्हॅल्यू कशी पाहिजे सगळी साइनच्या फॉर्म मध्ये पाहिजे. म्हणून हा जो कॉस स्क्वेअर आहे त्याला बाय युझिंग फंडामेंटल आयडेंटिटी चेंज करायचा साइनच्या फॉर्म मध्ये. सो फंडामेंटल फक्त ह्याच्यासाठी यूज होईल, बाकीच्या सगळ्या टर्म्स ऍज इट इज. 2 sin थीटा 1 -
साइन स्क्वेअर थिटा. फंडामेंटल आयडेंटिटी यूज केलं, मल्टिप्लिकेशन असल्यामुळे मी ब्रॅकेट टाकून घेतले, प्लस ही व्हॅल्यू ॲज इट इज -2. इथे मल्टिप्लिकेशन करा, साइन क्यूब होईल थिटाच्या फॉर्ममध्ये. सिम्प्लिफिकेशन परत इथे आतमध्ये पहिल्या टर्मला आणि दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करा. पहिल्या टर्मला मल्टिप्लाय केलं की 2 साइन थिटा इंटू 1 इज 2 साइन थिटा, मायनस 2 साइन थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा. उरलेली ही जी टर्म आहे ती ॲज इट इज लिहूया. आता परत एकदा सिम्प्लिफिकेशन करा, फक्त एकाच टर्मचं करावं लागेल, या टर्मचं साइन स्क्वेअर आणि साइन मल्टिप्लाय होईल साइन क्यूब थिटा. बाकीची सगळी टर्म आहे तशीच. आणि आता ज्या टर्म सारख्या आहेत त्यांची ऍडिशन करून घ्यायची. सो इथे साइन थिटा आहे, इथे साइन थिटा आहे, कोइफिशियंटची ऍडिशन करायची. 2 + 1 ऍडिशन येईल 3 साइन थिटा. परत इथे क्यूब आहे, इथे पण क्यूब आहे, ह्या दोन्ही टर्मची कोइफिशियंटची ऍडिशन करा. -4 साइन क्यूब थिटा. आणि हीच टर्म पाहिजे होती आपल्याला, विच इज इक्वल टू RHS. सो काय काय केलं आपण, पहिले इथे यूज केला AB चा फॉर्म्युला. ठीक आहे, AB चा फॉर्म्युला इथे यूज केला. नंतर इथे यूज करायचा 2 थिटाचा फॉर्म्युला. इथे 2 थिटाचे जे फॉर्म्युलेज आहेत ते यूज केले. इथे यूज केला फंडामेंटल आयडेंटिटी. अशा 3 ठिकाणी आपण 3 वेगवेगळे फॉर्म्युले यूज केले. AB, नंतर 2 थिटा आणि नंतर फंडामेंटल आयडेंटिटी. या वेळी हे सिम्प्लिफाय आपण कम्प्लीट केलं. हे जसं आपण 3 थिटाचं सिम्प्लिफिकेशन केलंय साइन 3 थिटाचं, तसंच कॉस 3 थिटाचं पण आपण जे पूर्ण सिम्प्लिफिकेशन आहे ते बघणार आहोत. बेसिक जो पॅटर्न आहे तो हाच राहील. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा 2 थिटाचा A + B चा फॉर्म्युला, नंतर इथे 2 थिटाचा, नंतर आयडेंटिटी, बेसिक हेच राहील. फक्त टर्म मात्र बदलत जाईल आणि त्या कशा बदलतील ते आपण आता बघूया. फॉर्म्युला cos 3 theta is equal to 4 cos क्यूब थिटा minus 3 cos थिटा. हा बेसिक फॉर्म्युला आहे. त्यातला हा LHS जो आहे तो कन्सिडर करूया आणि ही LHS ची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण स्प्लिट करूया 2 थिटा प्लस थिटाच्या फॉर्म मध्ये. आता सिम्प्लिफिकेशन घेऊया. सिम्प्लिफिकेशन cos A + B. कॉसचा फॉर्म्युला आहे, मध्ये प्लस साइन आहे, आन्सर येताना येईल कॉस कॉस मायनस साइन साइनच्या फॉर्म मध्ये. सो टर्म येईल cos 2 थिटा cos थिटा मायनस साइन A साइन B. हा झाला आपला फॉर्म्युला. त्याच्यानुसार एक्सपान्शन. आता जिथे 2 थिटाचा फॉर्म आहे, 2 थिटा आणि 2 थिटा जिथे आहे तिथे 2 थिटाचा फॉर्म्युला यूज करायचा. साइन 2 थिटाचा आपल्याला जो फॉर्म्युला आहे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा तो यूज होईल. आणि इथे आता टर्म जी आपली फॉर्म्युल्याची आहेत त्या 4 टर्म्स आहेत, त्यापैकी टॅन जर सोडला तर cos 2 थिटाचा कुठला फॉर्म्युला यूज करायचा, तर ज्याच्यामध्ये फक्त कॉस असेल असाच फॉर्म्युला यूज करायचा. आणि ज्याच्यामध्ये कॉस आहे तो फॉर्म्युला काय, 2 cos स्क्वेअर थिटा मायनस 1. हा फॉर्म्युला आहे आपला कॉस थिटा ॲज इट इज. इथे फॉर्म्युला येईल 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा आणि हा जो साइन थिटा आहे तो आहे तसाच. आता टर्म सिम्प्लिफाय करा. हा कॉस आतमध्ये मल्टिप्लाय करा दोन्ही टर्मला. 2 cos स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा मायनस कॉस थिटा मायनस 2. आता ही कॉस सिंगल टर्म आहे म्हणून एक इथे लिहिते आणि ही टर्म साइन इंटू साइन बिकम साइन स्क्वेअर थिटा. परत ह्या साइन स्क्वेअर थिटाला आपल्याला बाय युझिंग फंडामेंटल आयडेंटिटी चेंज करायचं आहे कॉसच्याच फॉर्म मध्ये, कारण उरलेल्या सगळ्या टर्म कॉसच आहे, फक्त इथंच साइनची टर्म आहे. ह्या टर्मला आपल्याला कॉसच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे बाय युझिंग फंडामेंटल आयडेंटिटी. इथे मी मल्टिप्लिकेशन केलं मायनस कॉस थिटा ॲज इट इज मायनस 2 cos थिटा इंटू फंडामेंटल आयडेंटिटी 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा.
आता ही टर्म आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या. टर्म बिकम व्हॅल्यू होईल -2 cos थिटा. मायनस साइन पण आहे त्यामुळे मायनस मायनस प्लस 2 cos थिटा इंटू cos स्क्वेअर थिटा. ह्याच टर्मचं सिम्प्लिफिकेशन होईल. बाकीच्या सगळ्या टर्म्स आहेत तशा लिहून काढूया. कॉस क्यूब थिटाच्या फॉर्म मध्ये. आता ही टर्म पण क्यूब आहे, ही पण क्यूब आहे, म्हणून कोएफिशियंटची ऍडिशन करा. सो 2 + 2 बिकम 4 कॉस क्यूब थिटा मायनस, कारण मायनस मायनस आहे, -1 -2 बिकम -3 कॉस थिटा. आणि हीच व्हॅल्यू आपल्याला पाहिजे होती विच इज इक्वल टू RHS. या वेळी हे जे प्रूफ आहे ते आपण घेतलंय. मागचे जे प्रूफ आहेत ते पण आपण बेसिक हाच फॉर्म्युला यूज केला ABचं आणि त्या पद्धतीने केलं. 1 बाय 1 ते प्रूफ जे आहेत ते कम्प्लीट करा. प्रूफ हे लिहून काढा. प्रूफ जर लिहिलं तर फॉर्म्युले पाठ व्हायला इझी आहेत. हे जर फॉर्म्युले ऑब्झर्व केले तर लक्षात येईल अँगल ह्यातला सेम राहतो. जे मागच्या ह्याच्यामध्ये अँगल बदलतो AB वगैरे वेगवेगळे अँगल येतात, पण इथे अँगलचा डबल फॉर्म आहे किंवा हाफ, पण टर्म तीच आहे थिटा थिटाच्याच फॉर्म मध्ये. पण आता जेव्हा इथे sin 2 थिटा येईल, सॉरी sin 2A येईल, तेव्हा मात्र फॉर्म्युला जो आहे तो आता आपल्याला बदलावा लागेल आणि ती टर्म येईल 2 sin A इंटू cos A अशा फॉर्म मध्ये. सो दिलेली टर्म काय अल्फा बीटा वगैरेच्या फॉर्म मध्ये पण असेल. फॉर एक्झाम्पल 4 अल्फा असं जर टर्म असेल तर टर्म लिहिताना कशी लिहायची 2 sin 2 अल्फा इंटू cos 2 अल्फा या फॉर्म मध्ये. अँगलची ही जी टर्म आहे ती बदलली तरी चालते, पण शेजारी येणाऱ्या ह्या ज्या टर्म्स आहेत त्या त्याच फॉर्म मध्ये असतात. अल्फाला अल्फाच असतो, त्यामुळे बदलत काही नाही. व्यवस्थित हे करायचं, त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आणि त्या पद्धतीने लिहायचं. नेहमीच तुम्हाला अशाच फॉर्म मध्ये असेल असं नाही. जनरली ही RHS ची जी व्हॅल्यू आहे ती दिली जाईल, मग त्याच्यावरून तुम्हाला त्याचा डबल अँगल अशा पद्धतीने लिहावा लागतो. हे लिहाणं गरजेचं आहे. याच्यासाठीचे सॉल्व्ड एक्झाम्पल कंपल्सरी बघा, कारण एक्झरसाइज मधल्या एक्झाम्पल पेक्षा सॉल्व्ड एक्झाम्पल जास्त परीक्षेला विचारले जातात. एक्झरसाइज मधले जेवढे आहेत ते किती महत्वाचे आहेत हे मी तुम्हाला आता पुढच्या तासाला सांगेन, की त्यातले कुठले एक्झाम्पल महत्वाचे आहेत तेवढेच मी सॉल्व्ह करून देईल. पण जे सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत ते सॉल्व्ड एक्झाम्पल मात्र कंपल्सरी सर्व व्यवस्थित बघा. 2 थिटा किंवा मल्टिपल अँगल, हाफ अँगलचे जे फॉर्म्युलेज आपण बघितले त्याच्यानंतरचे जे सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत ते कंपल्सरी सगळे व्यवस्थित बघा. जर काही अडचण असेल तर विचारा. शंका ह्या विचारल्या गेल्या पाहिजे, जेणेकरून तुमच्या शंकेचं निरसन झालं पाहिजे, म्हणजेच पुढची कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात येते. ही गोष्ट लक्षात घ्यायची. आता आपण ह्याच्यावर बेस असलेले जे प्रॉब्लेम्स आहेत जे एक्झरसाइज 3.3 मध्ये आहेत त्यातले काहीच प्रॉब्लेम्स बघणार आहेत. जे प्रूफ हे तुम्हाला महत्वाचे आहेत तेवढेच प्रूव्ह करून देईल मी तुम्हाला टर्म्स. आणि हे ज्या आहेत ह्याच व्हॅल्यू ह्या 4 मार्कांसाठी 3 मार्कांसाठी हे प्रॉब्लेम्स विचारले जातात. ते प्रॉब्लेम्स आपण पुढच्या तासाला बघूया.